नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मालिनी ताईने ह्या जीवाच्या आणि ह्या पारच्या लग्नाची जी काही पूजा घरामध्ये ठेवलेली असते, ह्या पूजेसाठी जेव्हा नंदिनी छान तयार होऊन आलेली असते तेव्हा आता काव्यासुद्धा तिथे तयार होऊन आलेली असते. परंतु आता काव्याच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र नसल्यामुळे इकडे गुरुजींनी खूप मोठी भविष्यवाणी केलेली असते. त्यामुळे सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. कारण मित्रांनो, इकडे जीवा आणि पार्थ हे दोघे जे असतात, दोघांचं अगदी मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे घरामध्ये जे काही आनंददायी वातावरण असतं ते वातावरण अगदी नाहीसं झालेलं असतं. फक्त मालिनीताई, विक्रमदादा हे दोघेही थोडेसे खुश असतात. तरी पण विक्रमदादांचं असं म्हणणं असतं की मुलांचं जे मनाविरुद्ध झालेलं लग्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एकमेकांना घटस्फोट देऊन पार्थ आणि ह्या नंदिनीचं जे काही अगोदर जुळून आलेलं लग्न होतं ते लग्न पुन्हा करावं असं विक्रमदादांच्या मनाला वाटत असतं. परंतु मालिनी काही ऐकायला तयार नसते. मालिनी बोलते की अहो, तुम्ही असं काय करता? आपल्याला गावातील लोक काय म्हणतील? आपण जर असं केलं तर 4 लोक आपल्याला नावे ठेवतील. त्यापेक्षा हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये मैत्री निर्माण होईल आणि नंतर ह्या मैत्रीचं रूपांतर लग्नानंतर प्रेम होईलच असं होईल. मालिनी जी असते ती आपल्या ह्या विक्रमदादांना सांगत असते. आता विक्रमदादासुद्धा मालिनीच्या ह्या निर्णयावर काही बोलत नसतात. कारण मालिनीचं जे काही म्हणणं असतं ते खूप पटवून मालिनी ही विक्रमदादांना सांगत असते. आता घरामध्ये जेव्हा शुभ कार्य होत असतं त्यावेळेस घरामध्ये सत्यनारायण महापूजा ठेवली जाते. परंतु मित्रांनो, यांच्या घरामध्ये सत्यनारायण महापूजा न ठेवता गृहशांतीची जी पूजा असते ती विक्रमदादा आणि मालिनीताई ठेवतात. कारण त्यांचे जे धर्माधिष्ठित जे काही गुरु असतात त्यांनी ह्या विक्रमदादांना आणि मालिनीला ही पूजा करण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि आत्तापर्यंत सर्व काही ह्या देशमुखांच्या घरामध्ये जे काही सुरू असतं हे सर्व ह्या गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सुरू असतं. त्यामुळे आता जे काही गुरुजी सांगत असतात हे सर्व विक्रम आणि मालिनी मान्य करत असतात. इकडे आता मालिनी जी असते, मालिनी ही नंदिनीला छान तयार होण्यासाठी सांगत असते. कारण आता मालिनीला माहीत असतं की नंदिनी ही आपल्या शब्दाच्या पुढे जाणारी मुलगी नाही आहे. परंतु काव्य जी आहे, काव्य खूप अल्लड आहे आणि काव्य ही आपलं ऐकणार नाही आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की नंदिनीलाच आता काव्याला तयार करण्यासाठी सांगावं, म्हणजे नंदिनीचं तरी थोडीफार ती ऐकेल असं मालिनीला वाटत असतं. आणि तसंच ॲक्च्युली मालिनीने सर्व काही नंदिनीला सांगितल्याप्रमाणे नंदिनी ही काव्याला तयार होण्यासाठी सांगत असते. परंतु मित्रांनो, या काव्याला त्याचं काही वाटत नसतं. काव्याने अंघोळीसाठी जे काही मंगळसूत्र गळ्यातलं काढून ठेवलेलं असतं ते रम्याने चोरलेलं असतं. परंतु मित्रांनो, ह्या घरामध्ये जी काही शांतता आहे ती पुन्हा आणण्यासाठी ही मालिनी आणि विक्रमदादाने जी काही पूजा ठेवलेली असते. परंतु रम्या आणि वसू ज्या असतात या दोघी पण ही पूजा काही पार पडून देणार नसतात. त्या काही ना काही मध्ये मध्ये कट कारस्थान रचतच असतात. आणि अगदी तसंच कट कारस्थान आता ह्या वसूने आणि रम्याने केलेलं असतं. कारण आयत्या वेळेस काव्याचं जे मंगळसूत्र आहे ते रम्याने चोरून या वसू आत्याला दाखवलेलं असतं. त्यामुळे वसू आत्या खूपच खुश झालेली असते. वसू आत्याला माहीत असतं की काव्याच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल तर घरामध्ये ही पूजा पारच पडणार नाही आहे. कारण काव्य ह्या घरची मोठी सून आहे. मग मोठ्या सुनेच्या जर गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल तर ही पूजा तरी कशी होणार? मालिनी आणि विक्रम ही पूजा करूच शकत नाही असं ह्या वसूचा आणि ह्या रम्याचा प्लॅन असतो. त्यांना मंजूसुद्धा खूप साथ देत असते. ज्यावेळेस ही काव्य ह्या पूजेसाठी तयार होऊन येणार असते त्यावेळेस काव्याच्या जर गळ्यात मंगळसूत्र नसेल तर ही पूजा पारच पडणार नाही. मग आई, तू काय करायचं? तू सर्वांसमोर खूप मोठा एक तमाशा करायचा की काव्याच्या गळ्यात जर मंगळसूत्र नाही तर काव्याला पूजेला तू बसूनच द्यायचं नाही आई, असं पण ही रम्या आता ह्या आपल्या आईला सांगत असते. आणि ही सर्व काही वसू आत्या ह्या आपल्या मुलीचंच ऐकत असते. आता रम्याने ह्या आपल्या काव्याला सांगितलेलं असतं की काव्या, काही जरी झालं तरी तू तुझं जे काही हे लग्न तुला मान्य नाही आहे का सर्वांसमोर सांगत नाही आहे? कारण तुला खूप मोठा चान्स आलेला आहे. ही जी काही घरामध्ये पूजा होणार आहे त्या पूजेच्या दिवशी जर तू सर्व सत्य सर्वांसमोर सांगितलं तर नक्कीच तुझं प्रेम तुला मिळू शकतं, असं पण इकडे ही रम्या आता ह्या काव्याला सांगत असते. आणि काव्याने तेच लक्षामध्ये धरलेलं असतं. आता काही जरी झालं तरी ही पूजा जेव्हा पार पडेल
तेव्हा आपल्याला सर्व काही सत्य सांगायचंच आहे असं काव्याने ठरवलेलं असतं आणि अगदी सर्व काही तयारी आता काव्याने तशी केलेली असते. कारण जेव्हा आता ही नंदिनी काव्याला ते मंगळसूत्र शोधण्यासाठी आलेली असते तेव्हा मात्र ते मंगळसूत्र काही तिथे सापडत नसतं, कारण रम्याने ते मंगळसूत्र चोरून ठेवलेलं असतं. इकडे नंदिनी आणि काव्या ज्या असतात त्या रूममध्ये खूप काही त्या मंगळसूत्राचा शोध घेत असतात, परंतु आता तिथे मंगळसूत्र न सापडल्यामुळे नंदिनी पुन्हा काव्याला ते सर्वांसमोर घेऊन आलेली असते आणि गावातील काही बायका ज्या असतात त्या सुद्धा पूजेसाठी आलेल्या असतात, कारण आता त्या लग्नाला आलेल्या नसतात त्यामुळे त्या पूजेसाठी आलेल्या असतात. इकडे आता जेव्हा ह्या बायका तिथे येतात तेव्हा काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं, तर त्या खूपच एकमेकींशी बडबडत असतात की घरातील जर ही मोठी सून आहे, ह्या सुनेच्या गळ्यामध्ये जे काही सौभाग्याचं मंगळसूत्र जर नसेल तर त्या लग्नाला काय अर्थ आहे, असं ह्या बायका ज्या असतात त्या एकमेकींशी कुजबुजू लागतात. तेव्हा मात्र वसू ही खूपच खुश होते, परंतु मानिनीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं, नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. इकडे आता काव्याने आता सर्वांसमोर सांगितलेलं असतं की जे काही मंगळसूत्र आहे त्याचं मला काहीही वाटत नाही, कारण मला ह्या मंगळसूत्राच्या बंधनामध्ये अडकायचं नाहीच आहे, मला नको आहे हे मंगळसूत्र असं. पण इकडे ही काव्या सर्वांसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वजण विचारू लागतात की काव्या तू असं का बोलतेस. तेव्हा काव्या बोलते की हो, मला असंच सांगायचं आहे. आज मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका. आता हे बघा, मला माझं जे काही लग्न ह्या पार्थशी झालेलं आहे ते लग्न मला मान्य नाही आहे. माझं जीवावर प्रेम आहे, मी जीवाशिवाय जगू शकत नाही, जीवाशीच मी पूर्ण आयुष्य काढणार आहे, कारण मी जीवाला सोडून जगूच शकत नाही. काही जरी झालं तरी मी जीवाशीच लग्न करणार असं. पण इकडे आता ह्या काव्याने सर्वांना सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. इकडे ही जी काही आपली नंदिनी असते ती तर काव्याकडे आणि जीवाकडेच बघत राहते, कारण मित्रांनो आता शेवटी काही जरी झालं तरी पण बहिणीच्या सुखाच्या आड तर येऊ शकत नाही ना, कारण ह्या नंदिनीला एकमेकांवर जर प्रेम असेल तर आपण त्यामध्ये अडथळा आणू शकत नाही, हे ह्या आपल्या नंदिनीला पटत असतं. त्यामुळे आज काही जरी झालं तरी ही जी काही ताई आहे ती काही म्हणणार नाहीच आहे असं काव्याच्या मनाला वाटत असतं. त्यामुळे आता काव्याने सर्व काही मनामध्ये जे काही समज आहे ते बाजूला ठेवून ह्या आपल्या आणि जीवाच्या प्रेमाला संमती आता ताई देणार आहे, मला नक्कीच माहीत आहे असं. पण इकडे आता ही काव्या आपल्या मनाशी बोलत असते आणि अगदी तसं सर्व काही सत्य करत असते. तर मित्रांनो आता ह्या काव्याने तर सर्व सत्याचा उलगडा केलेलाच आहे. आता नेमकं ही जी काही नंदिनी आहे ती आपल्या जीवाचं आणि ह्या काव्याचं लग्न कशा प्रकारे लावून देणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.